आभार. डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961, हुंडा प्रतिबंधक कायदा अधिनियम 1961. हुंडा ही प्रथा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या नवीन दाम्पत्याचं लग्न होतं तर त्यावेळी आपल्याकडे कन्यादान देण्याची पद्धत आहे. परंतु हे कन्यादान कोणाच्या मर्जीने दिलं जातं, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो. हुंडा एक अनिष्ट प्रथा आहे हे समाजात पहिल्यांदा ठामपणे सांगणारी ही देखील एक स्त्रीच होती. माननीय श्री अहिल्या देवी होळकर यांनी पहिल्यांदा हुंडा या प्रथेबद्दल समाजात बोलणं केलं आणि त्या विरुद्ध काही काम करता येईल का या संदर्भात त्यांनी बघितलं. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये हुंडा प्रथेचा त्यांनी ती गोष्ट वर्ज केली किंवा त्या गोष्टीवर त्यांनी आपण असं म्हणू की त्यांनी त्या गोष्टीवर एक प्रकारचा विरोध केला. पुढे ह्या गोष्टीवर अनेक वेळा टीकाही झाली, अनेक वेळा बोलणंही झालं, परंतु ठोस असे कुठल्याही प्रकारचे पावलं उचलले गेले नाही. 1961 साली ज्यावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते त्यावेळी हा कायदा अंमलात आणला गेला. आजही त्या कायद्याला समाजात अनुसरून 60 वर्ष होत येतील किंवा त्यापेक्षाही जास्त काळ होते, तरी राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोचे आकडे सांगतात की देशभरातून 2012च्या रिपोर्टनुसार हुंडाबळीचे सुमारे 8,233 प्रकरणे समोर आले आणि प्रत्येक तासाला एक महिला हुंडाबळीच्या प्रकरणात अडकली जाते. तर मग या कायद्याविषयी सांगताना पुढे मी सांगेन की कायदा एकदम सोपा आहे, छोटा आहे. 10 कलम यामध्ये आहेत. त्यात कलम 1 कायद्याची व्याप्ती सांगतो की जम्मू काश्मीर सोडून पूर्ण देशभरात हा ॲप्लिकेबल आहे. कलम 2 सांगतो की कलम 2 हा हुंड्याची व्याख्या काय आहे ते सांगतो. कलम 2 नुसार विवाहातील एका पक्षाने विवाहातील दुसऱ्या अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आईवडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यावयाचे कबूल केलेली कोणतीही संपत्ती. यामध्ये मी आपल्या ज्युडिशरीला आणि एकूण लॉ प्रोसेसला ॲप्रिशिएट करेल की त्यांनी या व्याख्येमध्ये खूपशी जे लॅक्युना आहेत ते कव्हर केलेले आहेत. प्रथमतः यामध्ये संपत्तीची डेफिनेशन जी होती ती वेग होती, म्हणजे त्यात डिफाईन केलेलं नव्हतं की ती संपत्ती कशी असेल, इंटेलेक्च्युअल असेल, मुव्हेबल असेल की इममुव्हेबल असेल, स्थावर असेल, जंगम असेल की बुद्धिमत्तेवर असेल, कशी असेल. तर यामध्ये आपण नंतर कोणत्याही प्रकारची मालमत्ता आपण त्यामध्ये शब्द समाविष्ट केला. त्यानंतर मूल्यवान रोख याचाही समावेश त्यात आहे. याला अपवाद एक गोष्ट आहे ती म्हणजे यात मुस्लिम व्यक्तिगत कायदा म्हणजे शरीयत ॲक्टनुसार जो मेहेर घेतला जातो किंवा दहेज घेतला जातो ती गोष्ट इथे ॲप्लिकेबल होत नाही. कलम 3 नुसार हुंडा देण्याबाबत व घेण्याबाबत शिक्षा इथे डिफाईन केलेली आहे. कमीत कमी 5 वर्षे इतक्या मुदतीचा कारावास आणि कमीत कमी ₹50,000 अथवा अशा किमतीचे हुंड्याच्या मूल्या इतकी रक्कम जी जास्त असेल ती रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद यामध्ये आहे. याला अपवाद अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे मागणी न करता मिळालेली भेटवस्तू आपण हुंडा म्हणू शकत नाही. ती भेटवस्तू त्या व्यक्तीची अधिकाराखाली असेल एवढी तरतूद त्यामध्ये आहे, परंतु त्याविषयी कुठलेही लिगल ॲक्शन आपण घेऊ शकत नाही. कलम 4 नुसार हुंडा मागण्याबद्दल शिक्षा दिली. आता कलम 3 जो आहे तो हुंडा घेतला तर ची शिक्षा डिफाईन करतो आणि कलम 4 हा हुंडा प्रत्यक्षात मागणी केली तर त्याबद्दल शिक्षा डिफाईन करतो. कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यात कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आणि रक्कम रुपये
10,000 पर्यंत असू शकेल इतकी दंडाची शिक्षा करण्याची तरतूद यामध्ये आहे. कलम 4 नुसार हुंड्या संदर्भात कुठलीही जाहिरात छापण्यासाठी बंदी केलेली आहे आणि तसे केल्यास 6 महिने ते 5 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा यात डिफाईन केलेली आहे. कलम 6 नुसार हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितासाठी असतो. जर समजा अशा एखाद्या ठिकाणी हुंडा घेतलाच गेला तर तो नंतर कोणाला द्यायचा किंवा त्या महिलेचे काय अधिकार असतील हे यात डिफाईन केले गेलेलं आहे. त्यात असं म्हटलंय की लग्न झाल्यानंतर जर हुंडा घेतला गेला तर त्या महिलेच्या अधिकार क्षेत्राखाली तो 3 महिन्याच्या आत देण्यात यावा. विवाहापूर्वी मिळालेला असेल तर विवाहाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत तो स्त्रीकडे हस्तांतरित करावा किंवा विवाहावेळी व नंतर मिळाल्यास 3 महिन्याच्या आत त्या स्त्रीकडे तो हस्तांतरित करावा. स्त्री अज्ञान असली तर ती 18 वर्षाची झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत हस्तांतरित करणे बंधनकारक असेल. स्त्री मरण पावल्यास लग्नानंतर 7 वर्षाच्या आत अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मुले असल्यास मुलांकडे किंवा मुले नसल्यास तिच्या आईवडिलांकडे हस्तांतरित करणे बंधनकारक असेल. न केल्यास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड म्हणून 5,000 ते 10,000 पर्यंत रक्कम येथे नमूद केलेली आहे. पुढे या कायद्यामध्ये कलम 7 नुसार गुन्ह्याची दखल कोणाकडे घेतली जाते किंवा कोण घेऊ शकतं हे डिफाईन केलेले आहे. तर त्यात महानगर दंडाधिकारी, प्रथम वर्ग दंडाधिकारी हे त्या गुन्ह्याची दखल घेऊ शकतात. त्यानंतर कोणाला भाग पाडता येऊ शकतं किंवा कोण सुओ मोटो ॲक्शन घेऊ शकतं. तर या ज्यावेळी एखाद्या ज्युडिशरी अथॉरिटीकडे पत्र जातं तर त्या सुओ मोटो सुद्धा यावर ॲक्शन घेऊ शकतात आणि पोलिसांच्या अहवालाद्वारे किंवा पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिच्या आईवडिलांच्या फिर्यादीनुसार यावर ॲक्शन घेता येते. गुन्ह्याचे स्वरूप हे दखलपात्र आहे, जामीन पात्र आहे, न मिटवता येण्याजोगे आहे. यात बरेचसे बदल काळानुरूप झालेले आहेत. 1983 साली सर्वात मोठा बदल पहिल्यांदा घडून आला. भारत सरकारच्या 1961च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यात बदल करून 1983 मध्ये भारतीय दंड संहितेत 498 कलम समाविष्ट करण्यात आले. भारतीय दंड संहितेचे कलम यात समाविष्ट करण्यात आले. यात पती किंवा सासरच्या मंडळीद्वारे विवाहित स्त्रियांच्या छळवणुकीच्या प्रकारांना आळा बसावा यासाठी या कलमाचा समावेश करण्यात आला होता. हुंड्यासाठी पती किंवा सासरच्यांनी विवाहितेला निर्दयपणे वागवले, छळ केला, महिलेला स्वतःला दुखापत करून घेण्यास भाग पाडले तर या कलमानुसार 3 वर्षे कारावास आणि दंड अशी शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली. वधूला विवाहात मिळालेल्या भेटवस्तूंची देखभाल व सांभाळ करण्याचा अधिकार मिळाला. यात लक्ष देण्यासाठी किंवा लक्षात आणून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या अगोदर संपत्तीचं स्थैर्य हे कोणत्याही हिंदू महिलेला नव्हतं, तर विवाहानंतर नव्हतं. तर यानुसार श्रीधन या व्याख्येमध्ये या भेटवस्तूंना समाविष्ट करण्यात आलं आणि त्यांना एक सांपत्तिक स्थैर्य मिळालं. पुढे 1986 साली संशोधन करून 304 हुंडाबळी समाविष्ट करण्यात आलं. 2017 साली सर्वोच्च न्यायालयाने 498 नुसार हुंडा प्रकरणी थेट अटक करता येणार नाही असा निर्णय दिला. आता जसं समाज चेंज होत जातो तसं ज्युडिशरीमध्ये किंवा लॉमध्ये सुद्धा बदल होत असतात आणि तोच बदल आपल्याला इथे दिसून येतो. 498 चा गैरवापर वाढल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली व 2017 साली असा निर्णय दिला की 498 च्या प्रकरणांमध्ये तात्काळ अटक करता येणार नाही. परंतु 2018 साली सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा 2017 सालचा निर्णय रद्द केला व पुन्हा एकदा तात्काळ अटक करण्याचा निर्णय सुरू ठेवला. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो केस लॉ म्हणता येईल
किंवा खटला म्हणता येईल तो अल्मेश कुमार वर्सेस बिहार सरकार या खटल्यामध्ये ह्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक स्पेशल क्रायटेरिया डिफाईन केला, ज्यानुसार 498 चा गैरवापर कशा प्रकारे थांबवता येईल हे डिफाईन केलेलं आहे. सरते शेवटी एवढंच सांगेल की कोणताही कायदा किंवा कोणतीही गोष्ट जेव्हा आपण समाजात आणतो तेव्हा ज्याप्रमाणे ज्युडिशरीचा एक रोल असतो किंवा कायद्याचा एक रोल असतो, त्याचप्रमाणे समाजाचाही एक रोल असतो. कायदा आणला आणि एका दिवसात बदल झाला असं होत नाही. कोणत्याही गोष्टीला इम्प्लिमेंट करण्यासाठी समाजाकडूनही तेवढंच प्रतिसाद लागतो आणि ते करण्याचं काम आपलं असतं. वकील म्हणून आपलं हे आपला हा रोल आहे, आपलं हे काम आहे की आपण आपलं किती बेस्ट देतो. आपण कोर्टाचे ऑफिसर, लॉ एन्फोर्सिंग ऑफिसर असं प्रत्येक ॲडव्होकेटला म्हटलं जातं. तर आणि मी तर म्हणेल की यूथ इज अ असेट ऑफ अवर नेशन. सो आपण जेवढ्या चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाव्याने विचार करू आणि समाजालाही कायद्याच्या प्रक्रियेत आणण्याचा अट्टाहास धरू, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होतील. आता सरते शेवटी मी ज्याप्रमाणे एक वकील आहे त्याप्रमाणे मी एक कवी देखील आहे. आजच सकाळी मी तुम्हा सर्वांसाठी एक कविता लिहिली आहे आणि ती कविता तुम्हा सर्वांना सांगून मी इथून रजा घेईन. मैं सरिता हूँ, मैं न रुकती, पथ पर छाया अंधियारा, दुर्गमता सी छाई है, हर एक क्षण भारी लगे, प्रतिकूलता या न्यारी है, जब कहे तू रुक जा, क्यों तू खड़ी है, अरे पगली तुझसे न होगा, किस बात पे तू अड़ी है, छोड़ दे तू हट सारे, त्याग दे वह प्रण, छोड़ दे मान सम्मान की आशा, आजा तू शरण, सुन बात यह वो बोली, शरण जाना है तो जाओ मैं प्रभु को, त्याग ही करना है तो त्यागो इस संसार को, जन कल्याण का मार्ग मेरा, मेरा धर्म राष्ट्र भक्ति, ज्ञान सागर से मिलना मुझे, लेनी है नई युक्ति, पथ का अंधियारा जल्द ही छट जाएगा, जब ज्ञान का तेज सर्वतोपरि छाएगा, सांझ के बाद नई भोर फिर से लाऊंगी, मैं सरिता हूँ, मैं न रुकूंगी और ना ही रुकने दूंगी.